नमस्कार मैत्रिणींनो, विद्या एन श्रुतिका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा मी आले आहे PNG ज्वेलर्स लक्ष्मी रोड मेन ब्रांच मध्ये। संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे। येथे चालू आहे 2025 मधील मंगळसूत्र महोत्सव। तर आज आपण येथील लॉंग टेम्पल अँटिक पट्टे पॅटर्न मंगळसूत्रांच्या अप्रतिम डिझाइन पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। येलो गोल्ड मध्ये आलेले डिझाइन आहेत। हा 18 कॅरेट मध्ये केलेला पीस आहे। हा पण बंच मध्येच आहे। ही वाटीमणीची डिझाइन पण वेगळी आहे, कलकत्ती टाइपची डिझाइन आहे, कलाकुसर वेगळी आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हे मध्ये वापरलेले बोफळा मणी आहेत, ह्याची पण डिझाइन छान केलेली आहे। आणि हा आपला 3 लाईनचा बंच आहे। ह्याच्या काळ्या मण्यांची सेटिंग आपल्याला थोडीशी वाटीमणीच्या वरती आणि बंचच्या खाली केलेली आहे। त्याला तुम्हाला मध्ये चेनचा लुक दिलेला आहे, चेन लुक दिलेला आहे त्याला, छान आहे। हां, आणि साधारणतः ह्या बंचची पण डिझाइन सेम केलेली आहे। आणि पाठीमागे पण मनी यूज केलेली, पाठीमागे पण मनी यूज केलेली, त्यानंतर आपल्याला चेन लावलेली ती मानेवरची। हा 18 कॅरेट मध्ये केलेला पीस आहे। 18 कॅरेट मध्ये केलेला पीस आहे। ह्याची उंची आपल्याला बसते 32 इंच वाटीमणी सोडून, आणि आता आपल्याला वजन बसतं आहे 34 ग्रॅम 410, म्हणजे 3 तोळे आणि 3 ग्रॅम, जवळपास 3.5 तोळे, 3.5 तोळेला अर्धा ग्रॅम कमी। छान आहे। टिकायला पण चांगला पीस आहे। हो, आणि ह्याचं काय वेट आहे? ह्याचं वजन आपल्याला बसतं 41 ग्रॅम। ह्याच्यामध्ये आपल्याला 4 लाईन बसतात। त्याच्यामध्ये तुम्हाला बोफळा मणी पण वापरलेला आहे, आणि साईडला तुमची मणी वर का म्हणजे खालची वरच्या मण्यांची डिझाईन पण वेगवेगळी केलेली आहे। थोडासा याला वेगळा लुक दिलेला आहे, आणि तुमची याला वाटीमणी मीनावरची वापरलेली आहे। छान आहेत वाट्या, एकदम छान आहे। त्यांची पण डिझाईन छान आहे, कलाकुसर छान आहे। त्यामध्ये तुमचा मीना बदलण्याची पण पद्धत वेगवेगळी आहे। आणि बंच एकदम छान आहे, छान। आता त्याच्यामध्ये मला बघा, इथे काळ्या मण्यांची सेटिंग थोडीशी वर खाली केलेली आहे, म्हणजे सेंटरला दिलेली आहे, ज्यात मागे तुमची वर खाली केलेली आहे काळ्या मण्यांची सेटिंग, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे डिझाईन वेगवेगळी केलेली आहे। छान आहे, बंच पण एकदम छान आहे त्याचा। त्याच्याबद्दल हा टेम्पलचा डिझाईन आहे। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला खाली पेंडंट दिले, पेंडंटला पण खाली चालवलं थोडासा मोठा दिला आहे। हे तुमचे काळ्या मण्यांची सेटिंग 4 पदरी आहे। काळ्या मणी सेटिंगनं तुम्हाला गहूमणी वापरलेला आहे, गहूमणीनंतर तुम्हाला जोंधळी मणी वापरलेला आहे, त्यानंतर परत काळा मणी, परत गहूमणी वापरलेला आहे। आणि हा मधला पॅचची डिझाईन पण वेगवेगळी केलेली आहे। ब्लॉसम फुलाची डिझाईन केलेली आहे, मधली ही डिझाईन वेगवेगळी, सगळी हाताची कलाकुसरी आहे। आणि पाठीमागं पण ब्लॅक बीट्स आहे, मानेवरती पण काळ्या मण्यांची सर वापरलेली आहे। त्याचं वेट काय आहे सर? साधारणतः ह्याचं वजन बसते आपल्याला 53 ग्रॅम 867 मिलीग्रॅम। हो ना। आणि याची उंची बसते आपल्याला 34 इंच, पेंडंट सोडून 34 इंच बसते। म्हणजे हाय लेंथ आहे, एकदम छान आहे। हा जो पीस आहे हा तुमचा कलकत्ती मधला पीस आहे। हे पूर्ण तुमचं वर्क कलकत्ती वर्कमध्ये केलेलं असतं। हो ना। त्याचं ज्याला दुसरं नाव म्हणतात त्याला पिंजरा मंगळसूत्र म्हणतात। म्हणजे हा जो काळा मणी आहे, हा जो काळा मणी आहे, हा काळा मणी साधारणतः आपण असा पिंजऱ्यामध्ये त्याला बंद केलेलं आहे, लॉक केलं ते, म्हणून आपल्याला पिंजरा मंगळसूत्र पण म्हणतात त्याला। हे टिकायला पण एकदम चांगला पीस आहे। त्याचं वेट काय आहे? त्याचं साधारणतः याचं वजन आपल्याला बसतं आहे 6 तोळे। 6 तोळे। 18 कॅरेटमध्ये केलेला पीस आहे, आणि पूर्ण येलो मध्ये केलेला 18 कॅरेटमध्ये केलेला पीस आहे। मागे मानेवर तुम्हाला 4 पदर आहेत, ते पण पूर्ण काळ्या मण्यांचे आहेत। त्यामुळे मानेवरती पण काय तुम्हाला टोचण्याचा वगैरे काय प्रश्न येणार नाही त्याला। आणि थोडीशी काळ्या मण्यांची मागे पट्टी थोडीशी ब्रॉड केल्यामुळे ही तुमची पट्टी पुढे अशी सरळ बसते, अशी फिरत नाही। त्यामुळे तुमच्या ह्या पट्टीमुळे याला थोडासा सेटिंगला छान फायदा होतो त्याचा। पेंडंटची पण डिझाईन तुमची वेगवेगळी केलेली बघायची, तुम्हाला वरती पण फुल दिलेले आहेत, या खाली पण तुम्हाला फुल दिले, आणि तुम्हाला खाली सगळी कलकत्ती डिझाईन केलेली आहे। पेंडंटमध्ये पण काय सुरेख कलाकुसर केलेली आहे, छान छान आहे। आपण तुमचा बंचमधला पॅटर्न आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 3 ठिकाणी बंच वापरलेले आहेत, काय ठिकाणी आपल्याला 2 ठिकाणी बंच वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 3 ठिकाणी बंच वापरलेले आहेत। काळ्या मण्यांची सेटिंग साधारणतः त्याला सारखीच केलेली आहे। वाटीची पण डिझाईन छान आहे। वाटीमध्ये मीना भरलेला आहे, त्या बोफळ्या मणीमध्ये 3 लावले, साईडला तुमचे 2 लावलेले आहेत।
छान आहे. सेटिंग थोडीशी वेगवेगळी केली असते कारागिरांनी. जेवढं आपलं दिसण्याकरता छान पीस होईल तशी त्यांनी कारागिरांनी कलाकुसर केली असते त्याला. हो छान आहे. ह्याचं आपल्याला 4 लाईनचा आहे हा पीस. ह्याची आपल्याला उंची बसते 32 इंच आणि वजन बसते आपल्याला 39 ग्रॅम. 39 म्हणजे 4 तोळ्याला पण कमीच आहे. 4 तोळ्याला 1 ग्रॅम कमी आहे आपल्याला. हो छान. आणि हा ब्रॉड आहे ना? हा ब्रॉड केलेला पीस आहे. हा 22 कॅरेटमध्ये केलेला आहे. ह्याची तुमची हा पूर्णमध्ये हा बोफळामध्ये वापरलेला आहे. वर खाली मध्ये ह्या तुमचा बंचची डिझाईन पण वेगवेगळी केलेली आहे. बंचला पण वरून खालून तुम्हाला साधारणतः मण्यांची सेटिंगची डिझाईन केलेली आहे अशी मध्ये. साधारणतः आपल्याला हा 1 2 3 4 5 6 8 लाईनचा बंच आहे. 8 लेअरमध्ये. 8 लेअरचा आपला बंच आहे. एकदम हेवी बंच आहे. हेवी बंच. तुम्ही त्याला वाट्या पेंडंट काही पण लावून काही लावू शकता. साधारणतः ह्याचं वजन आपल्याला 78 ग्रॅम बसतं आहे वाटीमध्ये सोडून. आणि आपल्याला याची उंची बसते 34 इंच. 34 इंच उंची आहे. हे सगळं हाताने केलेली कलाकुसर आहे. हो हे सगळे हाताने बनलेली डिझाईन असते. आणि येल्लो गोल्डमध्ये हे फक्त आपण चेन मशीनच्या वापरतो. साधारणतः ह्या इंद्रजित चेन आहे. चेनची जी डिझाईन आहे ती इंद्रजित चेन आहे. छान आहे. पण आपला 22 कॅरेटमध्ये केलेला पीस आहे. हा 22 कॅरेटमध्ये आहे ना? 22 कॅरेटमध्ये केलेला पीस आहे. याच्यामध्ये मला मधले बंचला पण आपण मीनावर केलेलं आहे. वाटीमध्ये मॅचिंग असं बंचला पण आपण मध्ये मीनावर केलेलं आहे. आणि बंच पण एकदम वेगळा आहे. बंच वेगळा आहे. बंचमध्ये तुमची बघा हे आता ही जी काळ्या मण्याची सेटिंग आहे ह्या काळ्या मण्याला वरून खालून आपण कॅप लावलेली आहे. म्हणजे पूर्ण काळा मणी नाही. आता इथं कसं आपण पूर्ण काळा मणी वापरला. त्या ठिकाणी आपण असं पूर्ण काळा मणी वापरला. तर इथं पण पूर्ण काळा मणी पण त्याला वरून खालून कॅप लावलेली आहे. म्हणजे त्याला थोडीशी डिझाईन केलेली आहे आपण काळ्या मण्याला. आता ही जी वाटीमणी आहे आता ह्या वाटीमणीला आपण मणी न लावता किंवा आतमध्ये तार न लावता ही पूर्ण डिझाईन केलेली त्याला. अशी पण आपण वाटीमणीची सेटिंग करतो. त्याच्यावर नवीन आलेलं डिझाईन आहे. अशी तुमची वाटीमणी अशी तुमची फिरत नाही किंवा काय होत नाही. त्याच्यामुळे अशी तार असली स्ट्रेट राहते वाटीमणी फिरते. ह्याच्यामुळे तुमची वाटीमणी स्ट्रेट राहते. तुमची पट्टी पण फिरत नाही. मग ह्याचं वेट काय आहे सर? आपल्याला ह्याचं वजन मस्त 55 ग्रॅम 677. हो ना? 5 तोळ्यामध्ये आहे. 5.5. आणि हा पट्टी पॅटर्न आहे ना? हा पट्टी पॅटर्न. ह्याला आपण कस्तुरी म्हणजे मंगळसूत्र पण म्हणतो. ह्याला आपण कस्तुरी पट्टी पण म्हणतो. हो ना? म्हणजे ह्या डिझाईनला कस्तुरी नाव आहे. कस्तुरी पट्टी डिझाईन. हो ना? ह्याच्यामध्ये काळ्या मणी सेटिंग अशी थोडी. ह्याच्यामध्ये काळ्या मण्यांचा अंतर्भाव कमी असतो. ह्याच्यामध्ये काळे मणी जास्त नसतात. ज्यांना एकदम गोल्ड घालायचंय दिसण्याकरता थोडंसं मोठं दिसलं पाहिजे. हो ब्रॉड आहे. गोल्ड दिसलं पाहिजे तर आपल्याकडे जास्त आहे. त्यांना त्यांच्याकरता साधारणतः हा पॅटर्न असतो. छान आहे. तुम्ही ह्याला वाट्या पण लावून घेऊ शकता. पेंडंटही लावू शकता. आणि हे 22 कॅरेटमध्ये केलेला पीस आहे. 22 कॅरेटमध्ये. त्याच्यामध्ये काळ्या मण्याची फिटिंग थोडीशी वेगळी असते बंचपेक्षा. हो. तारेमध्ये तुमचे चौकोन तारेमध्ये किंवा अशा तुमच्या उभ्या लाईनमध्ये फक्त याच्यामध्ये काळ्या मण्यांची संख्या कमी असते. गोल्ड दिसण्याकरता जास्त येते याच्यामध्ये. आणि हे वजनाला कमी असतो पॅटर्न. त्याचं काय वेट आहे? साधारणतः आपल्याला ह्याचं वजन बसतं 63 ग्रॅम 220. छान आहे. म्हणजे साईडला पण आपण अशी चेन वापरलेली आहे. ह्या चेनला पण शाईन केलेली आहे. ह्या शाईनमुळे तुमच्या ह्या मण्यांना पण शाईन येते. मध्ये आपण हा मणी वापरलेला आहे. गुंडोळी मणी साईड चेन आहे त्याच्या. हो पट्टी पॅटर्नमध्ये पण छान आहे. हा बंच पॅटर्नमध्ये आलेला पीस आहे. येल्लो गोल्डमध्ये. येल्लो गोल्डमध्ये आहे. 18 कॅरेटमध्ये केलेला पीस आहे हा. तर हे आपलं हे सगळं मीनावर्क भरलेलं आहे. याच्यामध्ये हे सगळी मीनावर्कची कलाकुसर आहे. हे बोफळा मणी केलेले आहे त्याच्यामध्ये. त्या काळ्या मण्यांची सेटिंग आहे. छान आहे. इथे तुमचे बंच पण आपण बंचमध्ये पण काही काही ठिकाणी थोडेसे अंतरावरती आपण मीनावर्क केलेलं आहे. हो छान आहे. पाठीमागं पण चेनच आहे. साधारणतः ह्याचं आपल्याला वजन बसतंय 44 ग्रॅम 664 आणि उंची बसते वाटीमध्ये धरून 34 इंच. छान आहे. लेंथ पण छान आहे. आता आलेल्या ह्या मंगळसूत्र महोत्सवमधल्या डिझाईन आहे. नवीन डिझाईन आहेत. आणि मंगळसूत्र महोत्सव आपल्या किती तारखेपर्यंत असणार? 25 ऑगस्टपर्यंत आपला चालू आहे मंगळसूत्र महोत्सव. 25 ऑगस्टपर्यंत आहे ना? 25 ऑगस्टपर्यंत. नक्की शॉपला व्हिजिट करा. व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहेत. हो म्हणजे कमीत कमी 2 ग्रॅमपासून आपल्याकडे व्हरायटी आहेत. जास्तीत जास्त आपल्या 200 पावणे 200 ग्रॅमपर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहेत. म्हणजे व्हरायटी पण आपल्याकडे मुबलक आहेत. भरपूर व्हरायटी आहेत. हो आपल्याकडे अँटिकमध्ये पण व्हरायटी आहेत. येलो गोल्डमध्ये पण आहेत. टेम्पलमध्ये पण व्हरायटी आहेत. आपल्याकडे वाटीमणीमध्ये पण व्हरायटी आहे.
तुम्ही शॉपला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इथं आणखीन छान छान व्हरायटी पाहायला मिळतील. नक्की शॉपला व्हिजिट करा. आपल्या मजुरीवरती डिस्काउंट पण आहे 10% ते 50% आता आपल्याकडे डिस्काउंट पण चालू आहे. मंगळसूत्र महोत्सव चालू असल्यामुळे मजुरीवरती डिस्काउंट आहे ना? डिस्काउंट आहे 10% ते 50% डिस्काउंट आहे. हो ना. मंगळसूत्र आहे हे पूर्ण पट्टीमध्ये केलेलं आहे. हे येलो गोल्ड मध्येच आहे. याला आपण पूर्ण पट्टी मंगळसूत्र म्हणतो. हे 22 कॅरेट मध्ये होमवर्क 22 कॅरेट मध्ये आहे. ह्याच्यामध्ये काळ्या मण्यांची संख्या कमी असते. साधारणतः याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे मणी दिसते. आणि ही जी टिकली असते ही पूर्ण एम्बॉज टिकली असते. म्हणजे आपल्याला दिसण्याकरता अशी मोठी दिसते, बरकची दिसते, पण मागून ती टिकली पोकळ असते. मागून ही टिकली पोकळ असते. त्यामुळे आपल्याला हे थोडस वजनाला कमी दिसतं, कमी आहे, दिसायला आपल्याला असं मोठं दिसतं की जास्त वजनाचं असतं. आपल्याला त्याचा भास होतो. ब्रॉड असा आपल्याला वाटतंय, पण याचं वजन ऍक्च्युअली कमी असतं. आता आपला हा विथ पेंडन मध्ये पीस आहे. डिझायनर पीस दिसायला पण छान आहे, त्याला गोष्ट पण छान केलेली आहे. त्यामुळे तुमच्या ह्या ठिकाणी डिझाईन वेगवेगळी केलेली आहे. तुमच्यामध्ये ही टिकल्यांची डिझाईन तुमची वेगवेगळी केलेली आहे. साईडला आपण याला चेन लावलेली आहे. म्हणजे आपल्या ह्या टिकल्या आपण या चेन मध्ये ब्लॉक करून ठेवलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला मध्ये बारीकशी बघा जोंधळी मण्यांची लाईन दिसते. त्या आपण जोंधळी मणी पण इथे लावलेली आहे. त्याच्यामध्ये डिझाईन पूर्णपणे वेगवेगळी केलेली असते. त्याचं वेट काय आहे सर? त्याचं आपल्याला वजन बसतं 72 ग्रॅम. आणि याची आपल्याला उंची बसते 32 इंच. पदक धरून आपल्याला उंची बसते 32 इंच आहे. 7-7.25 तोळ्यापर्यंत आहे. एकदम छान आहे. आणि हा जो आहे हा पण आपला टेम्पलचा डिझाईन. आपण टेम्पल डिझाईन म्हणतो. याच्यामध्ये आपण काळ्या मण्याची संख्या जास्त वापरलेली आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये गोल्ड कमी वापरलेलं आहे. म्हणजे कस्टमरचे पण काय पिसणार असे डिझाईनला मागणी असते. त्या मागणीप्रमाणे आपण हे डिझाईन करत असतो. त्याच्यामध्ये तुमची हा मधला पीस पण वेगळा केला, खालचा पीस पण वेगळा केलेला आहे. तुमची मधली डिझाईन पण वेगवेगळी केलेली आहे. छान आहे. याच्यामध्ये तुम्हाला काळ्या मण्यांची याच्यामध्ये काळ्या मण्यांची सेटिंग पण थोडीशी वेगवेगळी केली आहे. त्यामध्ये तुम्हाला जोंधळी मणी पण दिलेला आहे. सोन्याचा पाईप पण दिलेला आहे त्याच्यामध्ये. छान आहे. पेंडन पण त्याचं एकदम सोबत आहे. त्याचं वेट काय आहे सर? साधारणतः आपल्याला ह्याचं वजन बसतं 47 ग्रॅम. आणि पेंडनचं वजन आपल्याला वेगळं आहे. याच्यामध्ये पेंडनचं आपल्याला वजन बसतं 17 ग्रॅम. आणि पेंडन सोडून आपल्याला याची उंची बसते 36 इंच. म्हणजे आपल्याला इथपर्यंत 36 इंच उंची आहे. याच्यामध्ये स्टोन आपण वापरतो त्याला आपण पोट्टा स्टोन म्हणतो. पोट्टा स्टोन म्हणतो. हा, जी फिनिशिंग वगैरे आहे अशी तर त्यांची फिनिशिंग वगैरे काय खराब होत नाही. स्टोनची दिसायला छान दिसतात. तुमच्या प्रत्येक साडीवरती वगैरे मॅचिंग होतात. छान आहे. आणि ह्याचं काय वेट आहे सर? आपण आपला पूर्ण पट्टी मंगळसूत्रामध्ये पॅटर्न येतो. हा, याचं आपल्याला वजन बसतं 61 ग्रॅम. 6 तोळे. 6 तोळे 1 ग्रॅम वजन बसतं. त्याच्यावर पण डिझाईन पाहू शकता. ह्याच्यामध्ये पण डिझाईन वेगवेगळी केलेली आहे. म्हणजे तुमच्या हा मध्ये डिझाईन पण वेगळी आहे. पूर्णपणे टिकल्यांची डिझाईन पण याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळे केल्या आहेत. ही टिकल्यांची डिझाईन वेगळी आहे, ह्या टिकल्यांची डिझाईन वेगळी आहे. नंतर आपण बॉल मनी वापरलेले आहेत. बॉल मनीलाच मॅचिंग अशा आपण इथं काळी मनी पण वापरलेले आहेत. छान आहे. पदकची डिझाईन पण वेगळी. तुम्ही याला पेंडन वाट्या पण बसवून घेऊ शकता तुम्हाला आवडीनुसार. छान. आणि हा ब्लॅक बीट्स मध्ये आहे ना? आपण पट्टीमध्येच मंगळसूत्र पट्टी मंगळसूत्र येतो. तर आपण याच्यामध्ये काय केलंय, याच्यामध्ये तुम्हाला असा पट्टीचा पीस दिलेला आहे आणि खाली तुम्हाला काळ्या मण्यांची लाईन दिलेली आहे. ब्लॅक बीट जास्त आहे त्याच्यात. आणि प्रत्येक काळ्या मण्यांच्या आजूबाजूला तुम्हाला चेन दिलेली आहे, कमल चेन. ही हँडमेड चेन असते कमलची. हो ना. जी साईडची चेन आहे ही हँडमेड चेन असते कमलची. टिकायला चांगली असते. थोडं ह्यांच्या तुलनेमध्ये, ह्या पूर्ण पट्टीच्या तुलनेमध्ये हा पीस तुम्हाला टिकायला चांगला असतो. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये सोन्या पण दिसतात आणि काळी मणी पण दिसतात. काय कस्टमरच्या आवड काळ्या मण्यांवरती पण असते की काळी मणी असल्यामुळे थोडं मंगळसूत्र लुक छान येतो. त्या पद्धतीने आपण हा केलेला पीस आहे. याचं वेट काय आहे? आपल्याला ह्याचं वजन 58 ग्रॅम. 58 ग्रॅम. आणि याची आपल्याला उंची बसते 32 इंच. 32 इंच मध्ये आहे. हा पण पीस आहे. त्याच्यामध्ये ह्या पट्टीमध्ये आपण मीना वर्क पण केलेला आहे. पाठीमणींना पण मीना वर्क आहे. एकदम छान आहे. पट्टीला पण मीना वर्क केलेला आहे.